22,123 शेतकऱ्यांसाठी 16,71,00,000 रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही पाहिलं की शेतकरी मित्रांनो, स्वतः मुख्यमंत्री राज्यातील शेतकऱ्यांसाठी पेरणी गोड होणारी या सर्व निधी या ठिकाणी आता मंजूर केलेले आहे. शेतकरी मित्रांनो, जसं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकरी मित्रांनो आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकरी मित्रांनो, अडकलेला पीक विमा तसा शेतकरी मित्रांनो, या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, खात्यात पेरणी गोड करण्यासाठी या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात मोठी आनंदाची बातमी अखेर शेतकरी बांधवांना आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना पेरणी गोड झालेली फाल मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी 8,500 कोटी रुपये मंजूर करण्यात निधी केलेली माहिती आता समोर आलेली आहे. यामध्ये नमो शेतकरी योजनेचे खूप दिवसापासून अडकलेला 9वा हप्ता, यामध्ये 2,000 रुपये, PM किसान योजनेचे खूप दिवसापासून अडकलेला 23वा हप्ता, केंद्र सरकारच्या माध्यमातून 2,000 रुपये आणि मागच्या महिन्याचे 3 वर्षापासून अडकलेला 35,000 रुपये या ठिकाणी तातडीने पीक विमा एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यात देण्याचा मार्ग आता मोकळा झालेला पाहायला मिळतोय. शेतकरी मित्रांनो, उद्या, परवा आणि 13वा असे 3 दिवस वाटपाचे निवडण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना पेरणी गोड व्हावं, त्यांना खात्यात देण्यासाठी बियाण्याचे विशेष घेण्यासाठी पेरणी करण्यासाठी जो काही खर्च लागत असतो, तर या वर्षाचा विचार करून सरकारच्या माध्यमातून पुढच्या 3 दिवसामध्ये एकत्र बँक खात्यामध्ये 2,000 रुपये, नमोदचे PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि पीक विमा 35,000 रुपये हेडरी या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, सगळे आता 39,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. नमोचे 2,000, PM किसानचे 2,000 आणि अडकलेला पीक विमा 35,000 असे 39,000 रुपये जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत शेतकरी बांधवांनो सांगितले जात आहे की कोणी म्हणत होतं आज पैसे येतील, उद्या पैसे येतील. शेतकरी मित्रांनो, कोणी म्हणत होतं तर उद्या पैसे येतील, परंतु शेतकरी बांधवांनो, कोणीसुद्धा तात्पर्य सांगत नव्हतं की नेमके पैसे कोण्या तारखेला जमा होतील. बघा, आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची टोलसंख्या जर बघितली तर 1,40,40,00,000 वरती शेतकरी बांधवांना आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी राहत आहे. शेतकरी मित्रांनो, आणि या सर्वांना हे अडकलेला पीक विमा तसेच नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये एकत्र म्हटलं तरी राज्य सरकारना इतकी निधीसुद्धा उपलब्ध नव्हती. त्यामुळे आजपर्यंत या ठिकाणी आणि तिन्ही योजनेचे माध्यमातून पैसे वाटपाला तुम्हाला करण्यात आलेले नव्हते. शेतकरी मित्रांनो, कारण की सरकारपाशी निधी उपलब्ध नव्हती. शेतकरी मित्रांनो, अखेर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून 8,500 कोटी रुपये निधी राज्य सरकारला मिळालेली माहिती या ठिकाणी आता समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आणि 3 दिवसामध्ये टोटल 30 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे वाटप आता करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, मग आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो, आणि परवाच्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो, त्यानंतरच दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो, हे लगेच सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, फक्त 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यामध्ये हे वाटप होणार आहे. शेतकरी मित्रांनो, उरलेले जे 6 जिल्हे आहे त्यांना योजनेच्या माध्यमातून वगळण्यात आलेली धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत जर तुम्ही आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशी वाट बघून जर असतात तर कंटाळा असतील, तर शेतकरी मित्रांनो, ही अधिकृत माहिती या ठिकाणी तुम्हाला आता मी समजून सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, की नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणाला नमोचे 2,000 रुपये, PM किसान योजनेचे 2,000 रुपये कोणाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो, आणि त्या कोणाचा शेतकरी मित्रांनो अडकलेला 3 वर्षाचा पीक विमा 35,000 रुपये पीक विमा असा टोल शेतकरी मित्रांनो 39,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यात पेरणीपूर्वी या ठिकाणी आता तुम्हाला बँकेच्या खात्याशी मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, एकदाच तुम्हाला विश्वास बसला नसेल तर, परंतु सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे 8,500
कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. वाटपाची तयारी पूर्णपणे आता केली आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा सर्वात मोठा दिलासा पेरणीच्या आधी या ठिकाणी आता सगळ्यांना पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो. परंतु राज्यातील 1,40,00,000 शेतकऱ्यांपैकी फक्त 32 लाख शेतकऱ्यांनाच फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो. बाकीचे शेतकरी या ठिकाणी वगळण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो. पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे लागतील शेतकरी मित्रांनो असतात. यावेळी तर या ठिकाणी वर्षातील पाऊस काळ खूप कमी आहे शेतकरी मित्रांनो. वातावरण उन्हाळ्याचे आहे शेतकरी मित्रांनो. पेरणी जर लवकर केली तर डबल करावी लागेल शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पडत नाही शेतकरी मित्रांनो पाऊस. अशी सगळीकडे बातम्या पसरू लागल्या आहे की नमोचा हप्ता मिळणार, PM किसान योजनेचा हप्ता मिळणार. या ठिकाणी पीक विमा जर मागचे 2-3 वर्षामध्ये जर भरला असेल तर त्यात सुद्धा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. बघा आता तुम्हाला सांगत आहे की नेमकं कोणत्या या ठिकाणी महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष जिल्ह्यामध्ये जी लिस्ट चाललेली या ठिकाणी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचे शेतकरी बांधवांना प्रश्न ह्या ठिकाणी होत आहे की आम्हाला सरसकट सर्वांना लाभ भेटला का. तर बघा शेतकरी मित्रांनो आताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलेलं आहे की स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्व 3 योजनेचे पैसे या ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलेले आहे. महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. नेमकं कोणत्या अकाउंटमध्ये आणि किती निधी या ठिकाणी त्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो. फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा शेतकरी मित्रांनो. आजपर्यंत तुम्हाला या ठिकाणी नेमकं बातम्यामध्ये पाहिले आहे की शेतकरी मित्रांनो असणारं कोणी म्हणतो की आज पैसे येतील, कोणी म्हणतो शेतकरी मित्रांनो उद्या पैसे येतील. परंतु सरकारच्या माध्यमातून ज्याच्या वेळी निधी मंजूर केले जातो त्याच वेळी या ठिकाणी पैसे देत असतात शेतकरी मित्रांनो. तुम्ही लक्षात ठेवा की आता बघा सगळ्याचा महत्त्वाचा म्हणजेच की 40,000 रुपयांचे असं पार्ट टोटल या ठिकाणी पीक विमा, नमोशेतकरी योजना आणि PM किसानचे सगळे पैसे मिळून तुम्हाला या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो. एवढी रक्कम का बरं शेतकरी मित्रांनो. जास्त तर मागच्या 2021 पासून ते 2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फक्त पीक विमा भरायचे काम केले होते. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अपघात केंद्र सरकारच्या पीक विमा मंजूर करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे 3-4 वर्षाचा अडकलेला पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या बांधवांच्या खात्यात या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो. प्रत्येक दिवशी 10-10 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो. 3 टप्प्यामध्ये पैसे वितरण होणार आहे शेतकरी मित्रांनो. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे शेतकरी मित्रांनो हे देखील या ठिकाणी तुम्हाला मी समजून सांगणार आहे शेतकरी मित्रांनो. बघा सरकारच्या या म्हणत की नमोशेतकरी असो देऊ किंवा PM किसान असू द्या, घरातील तुम्ही फक्त एकच लाभ घेऊ शकता शेतकरी मित्रांनो. परंतु अनेक शेतकरी अजिबात ऐकत नव्हते शेतकरी मित्रांनो. ते काय करायचे शेतकरी मित्रांनो आपल्या पत्नीच्या नवऱ्याच्या छोटीशी जमीन नावावर करून घ्यायची शेतकरी मित्रांनो. मुलाच्या नवऱ्याच्या थोडी जमीन नावावर करून घ्यायची शेतकरी मित्रांनो. वडिलाच्या जमीन नावावर करून घ्यायची शेतकरी मित्रांनो. करता असं एका घरातील रेशन कार्ड धारकांसाठी एवढी काही जागेची नावं आहे. त्यापैकी एकच घरातील 3-4 जण असू द्या शेतकरी मित्रांनो. परंतु एका जणाला लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. सरकारच्या हप्ता घेता त्यामुळे असं शेतकरी बांधवांना कुटुंबामध्ये अजिबात या ठिकाणी एकाच रुपयासुद्धा सोडला जाणार नाही शेतकरी मित्रांनो. आता पीक विम्याचे पैसे कोणाला मिळणार शेतकरी मित्रांनो. पीक विम्याचे आता निर्णय वेगळे आहे शेतकरी मित्रांनो. नियम या ठिकाणी वेगळे आहे शेतकरी मित्रांनो. कारण ते राज्य सरकारचे पैसे वाटप करता असताना आणि केंद्र सरकारच्या या ठिकाणी PM किसान योजनेचे पैसे वाटप करताना. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो.